Good morning, students. Today we are learning the next crop of paper first, that is the pineapple. Pineapple म्हणजे ananas. So botanical name of pineapple is Ananas sativus. Ananas, Ananas sativus, and family Bromeliaceae. Origin Brazil. So these are the very short क्रॉप्स जे आतापर्यंत आपण सपोर्टापर्यंत क्रॉप्स बघितले. दे आर दी मेजर क्रॉप्स और बिग क्रॉप्स अँड फ्रॉम पपया these are the short crops. So this is the second short one crop. This is second one is the short crop. So let's see the introduction about the pineapple. Pineapple हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. अननस आपण त्याला म्हणतो. बाजारामध्ये अननस खूप चांगल्या भरपूर प्रमाणात येतात. तर अननस हे आपल्यासाठी खूप अत्यंत महत्त्वाचं पीक आहे. इट इज अ व्हेरी गुड सोर्स ऑफ विटॅमिन ए अँड बी. पायनॅपल is one of the most wanted tropical fruit crop. It is a tropical fruit crop म्हणजे याला वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट मोस्टली लागत असतात. इट इज अ गुड सोर्स ऑफ विटॅमिन ए अँड बी. इट इज रिच सोर्स ऑफ विटॅमिन सी अँड कॅल्शियम. विटॅमिन सी याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं शक्यता जे आंबट पदार्थ असतात तर त्याच्यामध्ये विटॅमिन सी हे असतं. तो पायनॅपल इट इज व्हेरी रिच सोर्स ऑफ विटॅमिन सी अँड कॅल्शियम ऑल्सो. त्यासाठी पायनॅपल हे आहारात असणं आपल्याला खूप गरजेचं आहे. फ्रूट्स आर रिलिश्ड ॲज अ डेझर्ट फ्रूट. फ्रूट इज रिलिश्ड ॲज अ डेझर्ट फ्रूट. शक्यतो आपण जेवण झाल्यानंतर वगैरे किंवा दुपारचं वगैरे पायनॅपल खातो म्हणून त्याला आपण डेझर्ट फ्रूट म्हणतो. जेवणानंतर शक्यतो फलाहार आपण घेतो तर त्यालाच म्हणतात डेझर्ट पर्पज और डेझर्ट फ्रूट्स. इट इज यूज्ड फॉर कॅनिंग पर्पज अँड दॅट इज फॉर ज्यूस, स्क्वॅश, जाम. इट इज यूज्ड फॉर दी कॅनिंग पर्पज. मोस्ट ऑफ द टाईम पायनॅपल आपण आहे तसं टेबल पर्पजसाठी यूज न करता बऱ्याच वेळा त्याचे बाय प्रोडक्ट्स आपण तयार करतो किंवा कॅनिंग पर्पज म्हणजे पायनॅपल ज्यूस घेतो, स्क्वॅश, जाम, जेलीज वगैरे असे पायनॅपल्सचे बाय प्रोडक्ट्स आपण तयार करत असतो. त्यातून ही ज्यूस पायनॅपलचं भरपूर चांगल्या प्रकारे लोक घेत असतात. फ्रेश करतो आपल्याला. विटॅमिन सी याच्यामधून भरपूर आपल्याला मिळतं. कॅल्शियमसुद्धा मिळत असतं. सो पायनॅपल ज्यूस इज व्हेरी गुड फॉर आवर हेल्थ. अँड फॉर कॅनिंग क्यू व्हरायटी इज वेल सुटेबल. फॉर कॅनिंग तिथं मी अंडरलाईन केलेलं बॉक्स केलं आहे. क्यू इट इज अ व्हरायटी ऑफ पायनॅपल. अँड फॉर कॅनिंग पर्पज मीन्स जे काही तुम्ही बाय प्रोडक्ट्स करता तर त्यासाठी आपल्याला सगळ्या व्हरायटींमध्ये क्यू व्हरायटी इट इज व्हेरी गुड फॉर दी कॅनिंग पर्पज. Then next point is climate. It grows in mild tropical climate. It grows in mild tropical climate. Tropical climate मध्ये पायनॅपल ग्रो होत असतं. इट रिक्वायर्स वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट दॅट इज नियर दी सी कोस्ट. म्हणजे साधारणतः समुद्रकिनारी. शक्यतो मुंबई वगैरे असेल किंवा कोकणाचा भाग असेल तर समुद्रकिनारी येतं. त्यामुळे त्या वातावरणात उष्ण हवामान असतं किंवा दमट वातावरण असतं. सो दॅट्स वाय these crops can be grown near the sea coast and the temperature range required is 10 to 13 degree Celsius. Temperature range ही साधारणतः 10 to 13 degree Celsius असते. and pineapple is sensitive to frost. It can be grow easily in warm and humid climate but it is very sensitive to frost. म्हणजे अगदी थंडी जर जास्त पडली तर त्याच्यामध्ये पायनॅपलवरती इट कॅन बी अफेक्ट दी पायनॅपल. म्हणजे बॅडली इफेक्ट त्याच्यावरती होऊ शकतो की त्याचं उत्पादन चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही जर थंडी जास्त पडली असेल तर. द नेक्स्ट पॉईंट इज सॉईल. पायनॅपल इज ग्रोन ऑन सँडी लोम अँड लॅट्रॅटिक सॉइल्स अँड दी सॉईल शुड बी वेल ड्रेन. जसं सांगितलं की सॉईल शुड बी वेल ड्रेन. सॉईल पहिल्यांदा वेल ड्रेन असलीच पाहिजे. पण पायनॅपल कॅन बी ग्रोन इन सँडी लोम और लॅट्रॅटिक सॉईल म्हणजे लाल मृदा शक्यतो कोकणामध्ये असतं त्या सॉईलमध्ये किंवा जे वालुकामय सॉईल असते, वाळू असते अशा सॉईलमध्ये, तर अशा सॉईलमध्ये सुद्धा पायनॅपल चांगल्या प्रकारे येऊ शकतं. देन व्हरायटीज. दे आर दी सम डिफरंट व्हरायटीज दॅट आर क्यू, जायंट क्यू, क्वीन, मॉरिशियस अँड अलेक्झांड्रा इटसेट्रा. सो दीज आर दी व्हरायटीज ऑफ पायनॅपल. स्टुडंट प्लीज रिमेंबर दिस व्हरायटीज. कारण शॉर्ट क्रॉपमध्ये मोस्ट ऑफ द टाईम व्हरायटीजवरती ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात. त्यामुळे शॉर्ट क्रॉपच्या तुम्ही चांगल्या प्रकारे व्हरायटीज पाठ करणं खूप महत्त्वाचं आहे. देन नेक्स्ट
Next point is propagation. Pineapple is propagated by slips, suckers, crown and stumps. So these are the 4 types in which by which we can propagate the pineapple. म्हणजे या चारही पद्धतीने आपण pineapple propagate करू शकतो. So first is the suckers. Suckers are shoots arising from the base of the plant. तुमचं base of the plant जे आहे तर त्याच्यापासूनच नवीन फुटवे फुटतात, त्यालाच आपण suckers म्हणत असतो, की जे नियर टू द ग्राउंड लेवल असतात. तर त्याने सुद्धा आपण प्रोपगेशन करू शकतो. दुसरं म्हणजे स्लिप्स. स्लिप्स आर दी शूट्स विच बॉर्न ऑन फ्रुटिंग स्टेम. दीज आर दी शूट्स म्हणजे आपण त्याला छोट्या ब्रांचेस म्हणू शकतो, की जे फ्रुटिंग स्टेम जे काही तुमचं खोड आहे तर त्याच्यावरती त्या ब्रांचेस वाढत असत, तर त्या ब्रांचेसपासून सुद्धा आपण नवीन रोप तयार करू शकतो. अँड क्राऊन आल्सो. क्राऊन म्हणजे मुकुट. जो काही तुमचा पायनॅपलचा वरचा जो पार्ट असतो त्याला आपण क्राऊन म्हणतो. मुकुटासारखा तो आकार दिसत असतो म्हणजे आपण त्याला क्राऊन म्हणतो. तर त्या क्राऊनपासून सुद्धा आपण चांगल्या प्रकारे रोपं तयार करू शकतो. साधारणतः 10 to 15 सीडलिंग्स कॅन बी इझिली प्रिपेअर्ड. त्या क्राऊनपासून 10 ते 15 रोपं आपण सहज तयार करू शकतो. वेन देअर इज अ शॉर्टेज ऑफ अबव प्लांट मटेरियल. म्हणजे ज्यावेळेस तिथं सक्करसुद्धा अवेलेबल होत नाही, स्लिपसुद्धा अवेलेबल होत नाही, क्राऊनसुद्धा अवेलेबल होत नाही, ॲट दॅट टाईम स्टम्प्स आर युज्ड. म्हणजे जे जर ह्या तिन्ही गोष्टी आपल्या अवेलेबल होत नसतील तर आपण स्टम्प्सचा यूज करतो फॉर द प्रोपगेशन. So stump is a stalk on which fruit is born. Stump is a stalk on which fruit is born. म्हणजे स्टम्प हे असा पार्ट आहे की ज्याच्या इट इज अ स्टॉक म्हणजे खालचं स्टॉक असतं की ज्याच्यावरती फ्रूट बोर्न होत असतं. म्हणजे साधारणतः आपण देठ म्हणतो आपण, तर त्याला त्या प्रकारचं त्याच्यापासून सुद्धा आपण रोपं तयार करू शकतो. पण इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मेक अ न्यू सीडलिंग्स फ्रॉम दी स्टम्प्स. Then next point is the planting. The best time for the best time planting is early monsoon, and the system of planting differs from state to state. In Maharashtra and Kerala, ridges and furrows method is followed. So जर आपण त्यांचं प्लांटिंग करायचं असेल तर मान्सून सीझन इज व्हेरी बेस्ट फॉर द प्लांटिंग. बट दे आर द डिफरंट प्लांटिंग मेथड्स अँड इट डिफर्स फ्रॉम स्टेट टू स्टेट. म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात पायनॅपल लावण्याच्या. पण इन महाराष्ट्र आणि इन केरला वी कॅन फॉलो दी रिजेस अँड फरोज मेथड. सरीवरंबा आपण मेथड त्याला म्हणत असतो, तर ते सरीवरंबा हा मेथड आपण फॉलो करत असतो. देन spacing is 0.6 into 0.6 meter or 1/1 meter. 0.6 into 0.6 meter or 1/1 meter. बनानापेक्षा सुद्धा याच्यामध्ये प्लांटिंग डिस्टन्स जे आहे ते फार कमी असतं. देन नेक्स्ट पॉईंट इज मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. मॅन्युरिंग इज मोस्ट इसेन्शियल इन पायनॅपल and to maintain the size of the fruit it is very essential. The recommended dose is 70 to 75 cartloads of FIM, 700 kg of nitrogen, 500 kg of phosphorus, 500 kg of potash per hectare. So it is the recommended dose for the pineapple. So manuring is more essential in pineapple to maintain the size of the फ्रूट. इट इज व्हेरी इसेन्शियल. म्हणजे त्या फ्रूटची साईज मेंटेन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम असतं पायनॅपलमध्ये. त्यासाठी आपलं मॅन्युरिंग करणं गरजेचं असतं. देन नेक्स्ट पॉईंट इज हार्वेस्टिंग. द फ्रूट इज रेडी टू हार्वेस्ट विदिन 18 to 24 months फ्रॉम प्लांटिंग. फ्रूट इज रेडी टू हार्वेस्ट म्हणजे साधारणतः आपण हार्वेस्ट काढणी त्याची काढू शकतो किंवा हार्वेस्टिंगला कधी ते फळ येतं तर 18 ते 24 महिन्यानंतर आफ्टर द प्लांटिंग. म्हणजे प्लांटिंग झाल्यानंतर साधारणतः 18 ते 24 महिने साधारणतः 2 वर्षांपासून आपल्याला ते फळ हार्वेस्टिंगला येतं. सो दी पाइनएप्पल युजली फ्लावर्स फ्रॉम फेब्रुवारी टू एप्रिल अँड फ्रूट्स आर रेडी टू हार्वेस्ट फ्रॉम जुलै टू सप्टेंबर. साधारणतः फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये फ्लावर्स येतात आणि जुलै टू सप्टेंबरमध्ये फ्रूट्स आपल्याला हार्वेस्टिंगसाठी अवेलेबल होतात. सो दिस इज दी हार्वेस्टिंग and there are the harvesting symptom is it attains a good marketable size. Then next point is yield. 1 fruit
पर ट्री और 2 to 3 kg ऑफ फ्रूट पर ट्री. साधारणतः एका झाडाला पाईनॲपलचं एकच फळ येतं किंवा तेच फळ साधारणतः 2 ते 3 किलोचं असतं. म्हणून आपण त्याला जर के जीमध्ये जर विचार केला तर 2 to 3 kg ऑफ फ्रूट पर ट्री. साधारणतः एका ट्रीपासून 2 ते 3 किलोचं फळ आपल्याला मिळतं. सो yield ऑफ क्यू व्हरायटी रेंजेस फ्रॉम 25 to 40 टन्स पर हेक्टर. साधारणतः क्यू व्हरायटीज yield हे 25 ते 40 टन पर हेक्टर आहे. बाकीच्या सर्व व्हरायटीजपेक्षा क्यू व्हरायटीचं yield चांगला आहे. आणि क्यू व्हरायटी इट इज युज्ड फॉर द कॅनिंग पर्पज. So here pineapple is completed. It is very short topic or short crop. In that we have to learn only about their botanical name, propagation, varieties, what is the planting distance, and what are the harvesting symptoms and yield. So these points are very important. Soil and climate is also essential, but according to the objective we have to remember, or we have to remain that these all varieties चांगल्या त्या व्हरायटीज आपल्या चांगल्या प्रकारे पाठ करणं खूप गरजेचं आहे. किंवा त्यांचं प्लांटिंग डिस्टन्स असेल किंवा त्यांचं yield, बॉटनिकल नेम, फॅमिली, या गोष्टी या पाईनॲपलमधल्या सर्वात महत्त्वाच्या आहेत. सो ओके, थँक्यू. टुडे वी आर लर्निंग दी पेपर सेकंड. I hope you understand this pineapple crop. It is very easy and short. Okay, thank you.